खूप घरकुलधारकांना एक प्रश्न पडलेला आहे. कारण काही प्रश्न असा असतात की जेव्हा घरकुलधारक आपलं स्टेटस चेक करतात, ऑर्डर शीट निघाले, FTO जनरेट झाला आहे, परंतु FTO जनरेट होऊनही तिथे अकाउंट नंबर दाखवला जात नाही. खूप घरकुलधारकांना हा प्रॉब्लेम होतोय. कारण पुढील आता 31 मेच्या अगोदर पुढील 2 ते 4 दिवसापासून खूप जणांचे घरकुलाचे हप्ते जमा होणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्टेटस चेक करण्यामध्ये व्यस्त आहे. हे स्टेटस खूप जणांचे अपडेट झालेले नाहीत, कुणाचं जनरेट झालेलं नाही. ज्यांचं जनरेट झालेलं नाही, जेव्हा निधी येईल, वाटपाला सुरुवात होईल, त्यांचं जनरेट होईलच. त्याची काय टेन्शन घेऊ नका. फक्त जिओ टॅगिंग होणं अपेक्षित असतं. परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बँक अकाउंट नंबर दाखवत नाही आहे, असं काही जणांचा प्रश्न आहे. आणि त्या सर्व लाभार्थ्यांना एक विनंती आहे, कारण तुम्ही घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण आता बँक अकाउंट नंबर हा सर्वांचाच दाखवत नाही असं नाही. कुणाचा तरी एखादा दाखवला जातो किंवा तिथे जो बँक अकाउंट नंबर असतो तिथे वेगळा असतो, परंतु तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पडत असतात. कारण घरकुलधारकांचे पैसे हे DBTच्या माध्यमातून खात्यावर पडत असतात. त्यामुळे तिथे तुमचा अकाउंट नंबर जरी वेगळा असला किंवा बँक अकाउंट नंबर दाखवलं जरी जात नसलं, तर आधार कार्डाला जी बँक लिंक आहे त्याच बँकेला तुमच्या घरकुलाचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे कुणीही जरी बँक अकाउंट नंबर दाखवला नसला किंवा अकाउंट नंबर चुकीचा असला किंवा अकाउंट नंबर दुसऱ्या बँकेचा असला, ते खातं बंद असलं, तरी ज्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे अशाच खात्यामध्ये घरकुलाचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळं अकाउंट नंबर नसेल किंवा बँक पासबुक चुकीचा असेल तर काहीही काळजी करायची गरज नाही. घरकुलाचे हप्ते DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर पडणार आहेत. DBT ॲक्टिव्ह ज्या बँकेला आहे, आधार कार्ड लिंक तुमचं ज्या बँकेला आहे त्याच खात्यामध्ये घरकुलाचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवसात घरकुलाचे हप्ते पडायला सुरुवात होऊ शकते. निधी आला आहे, प्रत्येक जिल्हावाईज तालुकावाईज हा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण होताच घरकुलाच्या वितरणाला हप्त्याला सुरुवात होईल. काहीही काळजी करू नका. ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्या सर्वांचे हप्ते पडून जाणार आहेत. धन्यवाद.